आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावात सलाम. आजच्या सुंदर दिवसाच्या खूप शुभेच्छा. आज एका वेगळ्या विषयाची कविता आपल्यासमोर घेऊन येत आहे. कवितेचे शीर्षक आहे आई. आई जीवाभावाची मैत्रीण, आई जीवाभावाची मैत्रीण, लेकीची पाठ राखीण, लेकाची बहीण, जळणारी वात मिणमिण. आई कोण? आई कोण? घराच्या चौकटीचा कोण, लेकरं तिच्या डोळ्यांच्या ज्योती दोन. आई कोण? घराच्या चौकटीचा कोण, लेकरं तिच्या डोळ्यांच्या ज्योती दोन. आई जात्यातलं दळण, अक्षरातलं वळण, चुलीतलं जळण. आई जात्यातलं दळण, अक्षरातलं वळण, चुलीतलं जळण. आई जीवनाचं विद्यापीठ, आई जीवनाचं विद्यापीठ, जेवणामधलं मीठ अन गाली काजळाचं तीट. आई जीवनाचं विद्यापीठ, जेवणामधलं मीठ अन गाली काजळाचं तीट. ऊर फुटेपर्यंत रडावंसं वाटतं, ऊर फुटेपर्यंत रडावंसं वाटतं, दुःख सांडावंसं वाटतं, कुशीत शिरावंसं वाटतं, सासूरवाशिणीला म्हणूनच माहेरी यावंसं वाटतं. ऊर फुटेपर्यंत रडावंसं वाटतं, दुःख सांडावंसं वाटतं, कुशीत शिरावंसं वाटतं, सासूरवाशिणीला म्हणूनच माहेर यावंसं वाटतं. स्वतःसाठी जगत नाही, स्वतःसाठी जगत नाही, उरातली खंत सांगत नाही. स्वतःसाठी जगत नाही, उरातली खंत सांगत नाही, कुणाकडंच काही मागत नाही. आई स्वतःसाठी जगत नाही, उरातली खंत सांगत नाही, कुणाकडंच काही मागत नाही. आई तिला फक्त देणं ठाऊक असतं, तिला फक्त देणं ठाऊक असतं. मागितलं तर काळीजही, मागितलं तर काळीजही. धन्यवाद. परमेश्वर आपणास आशीर्वादित करो. उद्या पुन्हा एकदा एका नवीन कवितेसह भेटू.